नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिनांक 25 डिसेंबर 2025. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. काल शेतकरी मित्रांनो आवक वाढलेली होती. आवकमुळे जवळजवळ 2 ते 3 रुपयाची बाजारभाव काल घसरण झालेली आहे आणि परत आज आवक कमी झालेली आहे आणि आज आवक बाजारभावामध्ये थोडासा बदल झालेला आहे. आणि काल आपण अपडेट दिला नाही, काल ड्युटीवर असल्या कारणाने काल अपडेट देता आलं नाही आहे. तर कालचा आजचा अपडेट दोन्ही जे काही तुलनात्मक अपडेट आहे ते आपण देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. काल जवळजवळ 450च्या प्लस म्हणजे 500 गाडी आवक होती आणि आज 325च्या आतमध्ये गाडी आहे. म्हणजे एकंदरीत जो काही आवक आहे असंतुलित आहे. म्हणजे कमी जास्त आवक होतोय. डायरेक्ट 150 गाडीचा डिफरन्स रोज बघायला भेटत आहे. त्यामुळे जे काही बाजारभाव आहे तेही आपल्याला कमी जास्त होताना दिसून येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये हायस्ट जे काही कांदा बाजारभाव गेलेला आहे ते 27 रुपयापर्यंत 1-2 वक्कल गेलेला आहे. परंतु एक नंबर बाजारभाव पाहिला असता 23 रुपयापासून ते 25 रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये कांदा विक्री झालेला आहे. 2 नंबर पाहिला असता जो मीडियम कांदा आहे तो 18 रुपयापासून ते 21 रुपयापर्यंत आहे. आणि जे गोल्टा जो आहे तो 16 रुपयापासून 18 आहे. गोल्टी जो आहे 12 रुपयापासून ते 15 रुपयापर्यंत आहे. आणि चिंगळी कांदा जो आहे तो गेलेला आहे 800 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि जो काही पकडी कांदा आहे तो गेलेला आहे आज मार्केटमध्ये जवळजवळ 500-400 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला. हा होता नवीन कांद्याचा बाजारभाव. आणि काल जवळजवळ 2-2.5 रुपयापर्यंत बाजारभाव कमी झालेला, 3 रुपयापर्यंत कमी झालेलं होतं. परंतु आज 1 ते 2 रुपयाची बाजारभावामध्ये सुधारणा आहे. थोडंसं मागणी होताना दिसत आहे. मग मी आधी व्हिडिओ बनवलेलं होतं की शेतकरी मित्रांनो कच्चा कांदा मार्केटमध्ये आणू नका. काल जवळजवळ 30 ते 40% कांदा असा होता पूर्णपणे कच्चा कांदा होता. व्यापाऱ्याशी अर्ध्याशी आपलं बोलणं झालं होतं. ते म्हणत होते शेतकरी थोडासा म्हणजे काय म्हणतात भयभीत होतोय, त्यामुळे भरपूर आवक करतायत. काही कच्चा कांदा मार्केटमध्ये आणतायत, त्यामुळे त्या कच्च्या कांद्याची मागणी कमी होतोय, त्यामुळे बाजारभाव कमी होत आहे. तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगा असे ते म्हणत होते. आणि जे काही कच्चा कांदा आहे ते आणू नका असं म्हणत होते. तर तुम्हाला विनंती करतोय की मार्केटमध्ये जो काय आहे ते कच्चा कांदा आणू नका. वाळलेला असेल कांदा 2 ते 3 दिवस म्हणजे जवळ 8 दिवसाच्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही कांदा मार्केटमध्ये आणा. आणि त्यामुळे तुम्हाला बाजारभाव बी व्यवस्थित दिसेल आणि जी आवक आहे ती स्टेबल राहील. आवक तुमची 300-350 गाडीच्या आत राहिली या आठवड्याच्या शेवटपर्यंत तर नक्कीच बाजारभावामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये सुधारणा होतील. तुम्ही आत्ताच सगळे तुम्ही आवक कमी जास्त कराल, बाजारभाव असंतुलित, आवक असंतुलित, मग ते सगळं असंतुलित राहणार आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये आज जे काही जे जुना कांदा आहे त्यामध्ये बाजारभाव स्टेबल आहे. कालच्यापेक्षा 1-2 रुपयाची वाढ दिसून येत आहे. तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे. आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा. भेटू अशाच कांदा विषयी कमेंटसाठी आपल्या चॅनलवरती. जय हिंद, धन्यवाद.